सध्या देशात डिलिमिटेशन म्हणजेच मतदारसंघाच्या सीमा आणि जागांची नव्याने विभागणी हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. कारण प्रस्तावित बदलांमुळे लोकसभेतील जागा 543 वरून सुमारे 824 किंवा 850 पर्यंत वाढू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी इंडियन एक्सप्रेसमधील एडिटोरियलमध्ये गंभीर चिंता व्यक्त केली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की डिलिमिटेशन म्हणजे नेमकं काय? खूप सोप्या भाषेत सांगायचं झालं तर देशाची लोकसंख्या बदलत जाते. काही राज्यांमध्ये लोकसंख्या वेगाने वाढते, काही ठिकाणी कमी वाढते. त्यामुळे वेळोवेळी मतदारसंघाच्या सीमा आणि जागांची संख्या पुन्हा ठरवली जाते. यालाच डिलिमिटेशन म्हणतात. पण खरी गोष्ट इथून सुरू होते. शशी थरूर यांचं म्हणणं आहे की जर लोकसभेत 850 खासदार झाले तर संसदेत अर्थपूर्ण चर्चा करणं जवळजवळ अशक्य होईल. प्रत्येक खासदाराला बोलण्यासाठी वेळच मिळणार नाही. मग अनेक खासदार फक्त मतदानासाठी बटन दाबणारे किंवा हात वर करणारे सदस्य बनून राहतील. म्हणजे संसद ही चर्चेची जागा न राहता फक्त मतदानाची मशीन बनण्याचा धोका आहे. पण इथेच एक नवीन अँगल येतो. थरूर यांनी यासाठी अमेरिकेचं उदाहरण दिलं आहे. अमेरिकेची लोकसंख्या 1929 नंतर जवळजवळ तिप्पट झाली. तरीसुद्धा तिथल्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजमधील सदस्य संख्या आजही 435 वर कायम आहे. कारण त्यांचं मत आहे की संसद खूप मोठी झाली तर दर्जेदार चर्चा होणं कठीण होतं. थरूर म्हणतात की भारतानेही हा अनुभव लक्षात घ्यायला हवा. आता तुम्ही म्हणाल, मग एवढा वाद का होतोय? याचं कारण आहे उत्तर भारत आणि दक्षिण भारत. दक्षिण भारतातील अनेक राज्यांनी गेल्या काही दशकांत लोकसंख्या नियंत्रणात ठेवली. पण उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये लोकसंख्या अधिक वेगाने वाढली. जर भविष्यात जागांचे वाटप मुख्यतः लोकसंख्येच्या आधारावर झाले तर उत्तर भारतातील राज्यांना अधिक लोकसभा जागा मिळू शकतात आणि दक्षिण भारतातील राज्यांचा संसदेतील प्रभाव तुलनेने कमी होईल, अशी भीती अनेक राज्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे हा विषय फक्त जागांचा नाही तर फेडरलिझम म्हणजेच केंद्र आणि राज्यामधील सत्तेचा समतोल याच्याशीही जोडला जातो. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येकजण थरूर यांच्या मताशी सहमत आहे. काहींचं म्हणणं आहे की आज भारताला एका खासदारावर सरासरी 20 ते 25 लाखांहून अधिक लोकांचं प्रतिनिधित्व येतं. त्यामुळे लोकसंख्या वाढली असेल तर खासदारांची संख्या वाढणं हे लोकशाहीसाठी आवश्यक आहे. म्हणजेच या विषयाला दोन्ही बाजूंनी ठोस युक्तिवाद आहेत. मग थरूर पर्याय काय सुचवतात? त्यांचं म्हणणं आहे की फक्त खासदारांची संख्या वाढवून प्रश्न सुटणार नाही. त्याऐवजी खासदारांना आधुनिक तंत्रज्ञानाची मदत द्या, मजबूत संसदीय समित्या तयार करा आणि स्थानिक प्रश्न सोडवण्याची अधिक जबाबदारी राज्य विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांना द्या. म्हणजे संसद राष्ट्रीय धोरणांवर लक्ष केंद्रित करू शकेल. म्हणूनच हा विषय फक्त राजकारणाचा नाही तर भारताच्या लोकशाहीची रचना पुढच्या अनेक दशकांसाठी कशी असणार आहे याचा आहे. जर तुम्हाला अशाच प्रकारे UPSC आणि MPSCसाठी कठीण करंट अफेअर्स अगदी सोप्या मराठीत समजून घ्यायच्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय हिंद नक्की लिहा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका महत्त्वाच्या करंट अफेअर स्टोरीचं अगदी सोप्या भाषेत विश्लेषण करणार आहोत. तोपर्यंत जय हिंद.